7,000 पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे 3,500 कोटी रुपये खर्च करून जो नदी सुधार प्रकल्प राबवला जातोय त्याला विरोध करण्यासाठी आपण बघतोय की शेकडो नागरिक पर्यावरणप्रेमी नजर जाईल तिथवर, खास करून IT अभियंते आणि एकंदरीत 100हून अधिक संघटनांचे कार्यकर्ते आपण बघतोय त्यांनी पदयात्रा काढली। मुळा नदीच्या काठावर ही नदी जी पदयात्रा आहे ती काढलेली आहे। या पदयात्रेमध्ये लहान मुलं असतील, IT अभियंते असतील आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हे सगळेजण सहभागी झाले। या सगळ्यांच्या भावना तीव्र आहेत। वेळोवेळा आपण या सगळ्याला विरोध करतोय, मात्र त्याकडे दुर्लक्ष करून अजूनही हा प्रकल्प सुरू आहे, राबवला जातोय। काय संताप आहे, काय म्हणायचं? पिंपरी चिंचवड शहरामध्ये पवना, इंद्रायणी आणि मुठा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात नदी सुधार प्रकल्पाच्या नावावरती आता अतिक्रमण चाललंय, कामं सुरू आहेत, वृक्षतोड चाललेली आहे, भराव टाकला जातोय, मुरुम टाकला जातोय, नदी पात्र पूर्णपणे त्या ठिकाणी उद्ध्वस्त केलं जातंय। या संदर्भात मागच्या 2 महिन्यापासून सर्व पर्यावरण प्रेमी, वृक्षावरती प्रेम, पर्यावरणावर प्रेम करणारे लोक टाहो फोडतायत, आंदोलन करतायत। या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, काय इशारा आहे आणि काय एकंदरीत याकडे प्रशासन दुर्लक्ष करते, काय आरोप? सगळ्यांना आम्ही मंत्री महोदयांना, खासदार आमदारांना विनंती केली, मात्र त्यांनी कुठली दखल घेतलेली नाही। हे प्रकरण ते गांभीर्याने घेत नाहीत। तसेच पोलीस यंत्रणा प्रचंड लावून एक प्रकारे या आंदोलनकर्त्यावरती दबाव वाढवण्याचा देखील प्रयत्न करतायत। मात्र पिंपरी चिंचवड आणि पुण्यातल्या सगळ्या पर्यावरणवाद्यांनी निर्णय घेतलेला आहे, नदी आमची माता आहे, ती उद्ध्वस्त आम्ही होऊ देणार नाही। हे संपूर्ण अतिक्रमण उद्ध्वस्त होत असताना अर्थातच शेकडो जी झाडं आहेत त्या झाडांची कत्तल केली जाते, नदी पात्रात भराव टाकला जातोय। काय याचे परिणाम होणार आहेत असं वाटतंय? आता हे जर भराव एवढा टाकलेला आहे, लाखोच्या संख्येने ट्रक खाली होतात, ते डंपर खाली होतात, ते जर आता काही 200 मीटरवर पाणी येत होतं तर आज एक फ्लोर नदीच्या पाण्याखाली जाणार आहे। आणि याची आज नागरिकांची अतिशय तीव्र विरोध आहे। याच्यावरती पिंपरी चिंचवड शहरातले सर्व नागरिक आणि पुणे शहरातले सर्व नागरिक पर्यावरण प्रेमी, याला कायद्याचा काय आधार आहे? खरं तर हे प्रकल्प राबवत असताना नागरिकांच्या हरकती सूचना मागवल्या गेल्या होत्या का? किती कोटीचा हा प्रकल्प आहे आणि याचे परिणाम काय? हे बघा, 7,200 कोटी पर्यंतचा हा कार्यक्रम आहे। दोन्ही पिंपरी चिंचवड पुण्याची नद्यांची, आमची सगळ्या नद्या, पुण्याची नद्या आमच्या आहेत आणि त्यावर सध्या जे 60 आणि 80 ते 250 मीटर रुंदीची नदी आहे त्यावर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही त्यांची रुंदी 60 ते 80 मीटर करणार आहोत। तर या सगळ्या आपल्या नागरिकांना हे कळलं पाहिजे की जेव्हा 250 मीटर रुंदीची नदी 60 ते 80 मीटर होणार आहे तर केवढा मोठा पुराच्या सगळ्या परवानग्या घेतल्या होत्या का महापालिकेने? हे बघा, परवानग्याच्या नावावर सगळं खोटारडले डॉक्युमेंट्स त्या लोकांच्या समोर ठेवलेले आहेत। सगळे डॉक्युमेंट्स जे आहेत वॉटर रिसोर्सेस डिपार्टमेंटनी त्यांना काही परवानगी दिलेली नाहीये, तरी देखील हा प्रकल्प राबवला जातो आणि म्हणून हा संताप आहे। आपण इकडे बघतोय, माझ्या मागे देखील या ठिकाणी काही लोकांना आपण बोलण्याचा प्रयत्न करूया। ज्या पद्धतीने ही सगळी मंडळी या आंदोलनात सहभागी झालेली आहेत त्यांना देखील आपण जाणून घेऊया की नदी ही सर्वांसाठी महत्वाची आहे। असं असताना देखील त्या बुजवल्या जात आहेत असा आरोप होतोय। एकंदरीत तुम्ही या आंदोलनात सहभागी झालात, काय सांगायचं प्रशासनाला? प्रशासनाने आता नवीन नदी म्हणजे विकासाच्या अंतर्गत त्यांनी काय केलंय की नदीच्या पात्रामध्ये तिथली वृक्षतोड केली आहे, नदी अरुंद करायचा प्रयत्न केलाय। भविष्यामध्ये जे फार मोठे नुकसान आहे, ती झाडं जगली पाहिजेत पण ती 100 वर्षापूर्वीची झाडं देखील त्यांनी तोडलेली आहेत आणि हा विकास नाही येते। शहर भाकास करण्याचा हा प्रयत्न केला जातो। शेकडो जे नद्या किनारी जी झाडं आहेत ती तोडली जात आहेत असं आरोप आहे आणि म्हणूनच आपण बघतो की वेगवेगळ्या क्षेत्रातली जी मंडळी आहेत ती याच्यामध्ये सहभागी झालेली आहेत। आपण आणखी काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया। खरं तर नदी तुम्ही स्वच्छ असल्याची बघितली असणार आहे, मुळा, पवना, इंद्रायणी, आता मात्र त्या गटारगंगा झाल्या, एकदम गटारगंगा। नदीच्या जवळ जायची सुद्धा इच्छा होत नाही, एवढी दुर्गंधी येते। पाण्यावर नेहमी फेसच असतो, स्वच्छ पाणी बघायला मिळत नाही। पुणे एकीकडे सुनेजी शहर आणि ह्या सगळ्या गोष्टी दोन्ही महानगरपालिका सदन हे नेहमी सांगितलं जातंय, नद्यांच्या बाबतीत मात्र या दोन्ही महानगरपालिका अपयशी ठरतायत स्वच्छतेच्या, पूर्णपणे अपयशी आहेत। आणि त्यांनी जे काही प्लॅनिंग केलेलं आहे हे जनतेच्या लक्षातच येत नाही। हे जनतेसाठी आहे
का वैयक्तिक कोणासाठी आहे आम्हाला आरोप नाही करायचा, बरोबर. पण शंका तर निर्माण होते ना. निर्माण होते, कारण की सूचना व हरकती प्रकल्प राबवत असताना त्या नागरिकांच्या घेतल्या गेल्या पाहिजे होत्या. मात्र आपण बघतोय की नजर जाईल तिथपर्यंत ही सगळी नागरिक जे आहेत ते या आंदोलनाला सहभागी झालीत. लहान मुलं सुद्धा आहेत. RFD जो आहे तुम्ही बंद करण्यासाठी प्रयत्न करतात, काय सांगायचं प्रशासनाला? नद्या खूप महत्वाच्या आहेत. हो, कारण नद्यांवरच सगळं आपलं अख्खं निसर्ग आहे, आपलं आयुष्य आहे, मानवजातीचं आयुष्य आहे. इतर सजीव आहेत जे निसर्गाच्या सानिध्यात असतात, नदीच्या आसपास असतात, आणि जर तिथेच तुम्ही सिमेंटीकरण करत असाल, तिथे सुशोभीकरण करत असाल, तर त्या लोकांनी कुठे जायचं, त्या सजीवांनी कुठे जायचं? आणि तुम्हाला जर एवढं ट्रॅक्स वगैरे जर फिरण्यासाठी हवे असतील तर तुम्ही जिमला जाता. असेही रस्ते आहेत चांगले, आपल्याकडे चांगल्या सोसायट्या आहेत, बागा आहेत, तिथे तुम्ही जाऊ शकता. जर तुम्हाला त्याच्यासाठी नदी खराब करण्याची आणि त्याचं जे काठ आहे ते खराब करण्याची काही गरज नाही. त्यामुळे आपण बघतोय की तरुणी जे असतील ते देखील अशा पद्धतीने या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. आणि अर्थातच वेगवेगळ्या पद्धतीने हा सगळा विरोध जो आहे तो दर्शवला जातोय. बाबा, सुरुवातीपासून मागील 2 महिन्यापासून तुम्ही हे सातत्याने प्रशासनाच्या लक्षात आणून देत आहे, मात्र तरी देखील प्रशासनाचं याकडे लक्ष दिसत नाही आहे. काय अंतिम इशारा? प्रशासनाला कळतंय पण वळत नाही असंच म्हणावं लागेल. आधी त्यांनी सिवेज वॉटर बंद केलं पाहिजे, ही सर्व नागरिकांची मागणी आहे. पण त्याच्याकडे लक्ष न देता हे सुशोभीकरण कुणीच मागितलेलं नाही. या शहरातल्या नागरिकांना हे सुशोभीकरण नकोय, पण तरी हा का अट्टास चालला आणि कोणाचा अट्टास चाललाय तेच कळत नाही आम्हाला. आता त्यामुळे समजून घ्या की पुण्या आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे मुळा, पवना आणि इंद्रायणी टप्प्याटप्प्याने या 3 नद्यावर हा प्रकल्प राबवला जाणार आहे. जसं आंदोलकांनी सांगितलंय, अभ्यासकांनी, की 7,000 पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे 3,500 कोटी रुपये खर्च करून जो नदी सुधार प्रकल्प राबवला जातोय त्याला विरोध करण्यासाठी आपण बघतोय की शेकडो नागरिक, पर्यावरणप्रेमी नजर जाईल तिथवर, खास करून IT अभियंते आणि एकंदरीत 100हून अधिक संघटनाचे कार्यकर्ते आपण बघतोय त्यांनी पदयात्रा काढली. मुळा नदीच्या काठावर ही जी पदयात्रा आहे ती काढलेली आहे. या पदयात्रेमध्ये लहान मुलं असतील, IT अभियंते असतील आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हे सगळेजण सहभागी झाले. या सगळ्यांच्या भावना तीव्र आहेत. वेळोवेळा आपण या सगळ्याला विरोध करतोय, मात्र त्याकडे दुर्लक्ष करून अजूनही हा प्रकल्प सुरू आहे, राबवला जातोय. काय संताप आहे, काय म्हणायचं? पिंपरी चिंचवड शहरामध्ये पवना, इंद्रायणी आणि मुठा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात नदी सुधार प्रकल्पाच्या नावावरती आता अतिक्रमण चाललंय, कामं सुरू आहेत, वृक्षतोड चाललेली आहे, भराव टाकला जातोय, मुरुम टाकला जातोय, नदी पात्र पूर्णपणे त्या ठिकाणी उद्ध्वस्त केलं जाते. या संदर्भात मागच्या 2 महिन्यापासून सर्व पर्यावरण प्रेमी, वृक्षावरती प्रेम, पर्यावरणावर प्रेम करणारे लोक ताहोप होत आहेत, आंदोलन करतायत. या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काय उपमुख्यमंत्री इशारा आहे आणि काय एकंदरीत याकडे प्रशासन दुर्लक्ष करते, काय आरोप? सगळ्यांना आम्ही मंत्री महोदयांना, खासदार आमदारांना विनंती केली, मात्र त्यांनी कुठली दखल घेतलेली नाही. हे प्रकरण ते गांभीर्याने घेत नाहीत. तसेच पोलीस यंत्रणा प्रचंड लावून एक प्रकारे या आंदोलनकर्त्यावरती दबाव वाढवण्याचा देखील प्रयत्न करतायत. मात्र पिंपरी चिंचवड आणि पुण्यातल्या सगळ्या पर्यावरणवाद्यांनी निर्णय घेतलेला आहे, नदी आमची माता आहे, ती उद्ध्वस्त आम्ही होऊ देणार नाही. हे संपूर्ण अतिक्रमण उद्ध्वस्त होत असताना अर्थातच शेकडो जी झाडं आहेत त्या झाडांची कत्तल केली जाते, नदी पात्रात भराव टाकला जातोय. काय याचे परिणाम होणार आहेत असं वाटतंय? आता हे जर भराव एवढा टाकलेला आहे, लाखोच्या संख्येने ट्रक खाली होतात, ते डंपर खाली होतात. ते जर आता काही 200 मीटरवर पाणी येत होतं, तर आज एक फ्लोर नदीच्या पाण्याखाली जाणार आहे. आणि याची आज नागरिकांची अतिशय तीव्र विरोध याच्यावरती. पिंपरी चिंचवड शहरातले सर्व नागरिक आणि पुणे शहरातले सर्व नागरिक, पर्यावरण प्रेमी, अर्थात याला कायद्याचा काय आधार आहे? खरं तर हे प्रकल्प राबवत असताना नागरिकांच्या हरकती सूचना मागवल्या गेल्या होत्या का? किती कोटीचा हा प्रकल्प आहे आणि याचे परिणाम काय? हे बघा, 7,200 कोटी पर्यंतचा हा कार्यक्रम आहे. दोन्ही पिंपरी चिंचवड, पुण्याची नद्यांची, आमची सगळ्या नद्या, पुण्याची नद्या आमच्या आहेत. आणि त्यावर सध्या